नमस्कार, तुमचं स्वागत आहे रीना होम किचन मध्ये। आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने। सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून घेतलेत, मग त्याच्यावरचे साल आपण काढून घेणार आहोत आणि मग आपण ते किसून घ्यायचे आहेत। आता मी इथे थोडं जाड किसणीने किसणार आहे, कारण की मला खूप बारीक नको आहे हलवा। पण तुम्हाला जर मऊ लुसलुशीत असा हवा हलवा असेल तर बारीक किसणीने किसून घ्यायचा। पूर्ण गाजर किसून झालेले आहेत। कढईमध्ये काहीच न घालता पहिले आपण गाजर घातलेत, मग त्याच्यामध्ये मी इथे वेलदोडा असतो ना, त्यातल्या ज्या बिया असतात ना, वरचं साल काढून घेतलंय, तर ते आपण घालून घेणार आहोत, कारण की याचा फ्लेवर अख्ख्या वेलदोड्याचा जास्त छान येतो। आणि मग जेवढं गाजर घेतले तेवढंच दूध घेतलंय। खवा न वापरता या टेक्निकने आपण छान असा हलवा करून घेणार आहोत। आता बस तूप अजून घालायचं नाहीये, तूप केव्हा घालायचं व्हिडिओमध्ये मी दाखवलंय। तर अशा पद्धतीने केल्यास ना गाजर छान शिजतो आणि साखर पण घालायचं नाहीये। याला छान उकळवून पूर्ण दूध आटेपर्यंत, घाई असेल तर कुकरमध्ये करू शकतात, पण असं केल्याने अजून टेस्ट छान होते। हे बघा, पूर्णपणे जे दूध आहे त्याचं आपलं छान खवा तयार झालेला आहे आणि आटून सुद्धा गेलेलं आहे। आता आपण या स्टेजला साखर ऍड करणार आहोत। साखर मी माझ्या अंदाजाने घातली, पण जर 2 कप गाजर असतील, गाजराचा किस, तर अर्धा वाटी साखर असं याचं प्रमाण असतं। तर आता साखरला सुद्धा पाणी सुटायला लागलेलं आहे। आता साखर का नंतर घालायची, कारण की गाजरच्या हलव्यामध्ये जर साखर सुरुवातीला घातली तर गाजर शिजत नाही, त्यामुळे गाजर पूर्ण शिजल्यावरच आपल्याला साखर घालायची आहे। तर आता इथे तूप गरम करून घेतले, हवं तेवढं तूप। त्याच्यामध्ये इथे काही मनुके आणि बदाम घेतलेत। आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्या, नसले तर स्किप करा। पण जर ड्रायफ्रुट्स नसतील तर तूप नंतर फक्त तूप गरम करून हलव्यामध्ये घालायचं आहे। आता पूर्णपणे याच्यात पाणी नाहीये याची काळजी घेतलेली आहे। पूर्ण साखरेचं सुद्धा पाणी आटलेलं आहे आणि मग वरून आपण घातलेले ड्रायफ्रुट्स। आता याला छान मिक्स करून घेणार आहोत। 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे आणि हलवा रेडी झालेला आहे। वेळ लागतो जरा, अर्धा पाऊण तास, कारण की दूध आटायला वेळ लागतो, पण होतो खूप छान। आरामात करा। थोडीशी वेलची पूड वरून पण घातलेली आहे टेस्ट येण्यासाठी, आणि पिंच ऑफ सॉल्ट, अगदी पिंच ऑफ सॉल्ट, कारण की कुठल्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातला की त्या पदार्थाचा स्वाद खूप अजून निखरून येतो आणि मिठामुळे कुठल्याही गोष्टीचा स्वाद उठून येतो, म्हणून मीठ हलकसं टाकलेलं आहे। अशा पद्धतीने गाजरचा हलवा रेडी झालेला आहे। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि नक्की बनवून खा।